या प्रीतीने नेमकी काय जादू केले? ही साडी तर काल फाटलेली होती, मग आज व्यवस्थित कशी झाली? काय गडबड केली हिने? आत्ता येईल खरी मज्जा. मला सॉरी म्हणायला लावतोस का एवढ्या? आता भर पूजेत जेव्हा तुझ्यामुळे प्रॉब्लेम येईल ना, तेव्हा बघ कशी तुझी लायकी निघती येते. नाही सॉरी सॉरी म्हणून तुला नाक घासायला लावलं ना माझ्यासमोर, तर नाव लावणार नाही प्रीती सावेकर. किती छान चालू आहे सगळं. खरंच हे कुटुंब खूप भारी आहे. ताईने नशीब काढलंय. आज दादा असता तर तो सुद्धा खुश झाला असता. पण देव देतो आणि कर्म नेतो असं व्हायला नको. ताईने जर तिचं वागणं बदललं नाही ना, तर पुढे तिच्यामुळे या कुटुंबाला खूप त्रास होईल. ज्योती, काय झालं? नाही काही नाही काका. नाही, तू म्हणतेस खरं, पण तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार चालू आहेत. काही झालंय का? अहो काका खरंच काही नाही. एकतर तू खोटं बोलतेस किंवा तुझा चेहरा खोटं बोलतो. आणि माझा विश्वास जिभेपेक्षा चेहऱ्यावर जास्त आहे. सांग बरं, काय चाललंय डोक्यात ते? काही नाही हो काका. म्हणजे तुम्हा सगळ्यांना बघून खूप छान वाटतंय. सगळे किती खुश आहेत. माझ्या डोक्यात फक्त एवढं झालं की आई आणि कीर्तीची खूप आठवण येते. मनात आलं की त्या दोघी पण या पूजेला असत्या तर म्हणजे आई. बरी आहे चला. जेव्हा जेव्हा मला असं साईडला बोलवतेस ना, काहीतरी टेन्शनचंच काम असतं. काय झालं आता? हे झालंय आता. सिगरेट कधीपासून प्यायला लागलीस? मोरे नाही, तू हे धंदे करायला लागलेस? सिगरेटी फुकायला लागलेस, दारू तो पितोच. हे धंदे कधी बस सुरू केलेस? तुला माहितीये ना, तुला या घरात राहता यावं, घरात स्थान मिळावं म्हणून जीवाचा आटापिटा करते मी. तिथे सापडलं, मी लपून ठेवलं म्हणून दादानी पाहिलं असतं काय घडलं असतं? घराच्या बाहेर काढलं असतं त्यांनी तुला. कुठे सापडलं? तू जिथे बसला होतास ना पूजेच्या इथे, तिथे. हे पाकिट माझं नाहीये. मी नाही सिगरेट बिगरेट ओढत. तू खोटं बोलू नको माझ्याशी. सुलू, तुझ्याशी कशाला खोटं बोलू? तू सिगरेटचं पाकिट घेऊन पूजेच्या इथे आलाच का? सुलू, मी सिगरेट पित नाही, दारू पितो. तुला पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. कोणापासून लपत नाही आपण. पण सिगरेट नाही ओढत यार. आणि मला सांग, मी जर का सिगरेट ओढत असलो तर सिगरेटचं पाकिट घेऊन पूजेच्या ठिकाणी कशाला आला असतो, तेही बाबांच्या समोर? खरं बोलतोयस ना? खरंच बोलतोय मी. नाही पित सिगरेट मी. मग हे सिगरेटचं पाकिट तिथे आलं कसं? एवढा भारी प्लॅन पुन्हा त्या सुलू आत्यामुळे फसला. नेहमीच तिचं. माझे सगळे प्लॅन्स तिच्यामुळेच फसतायत. एकतर ती किंवा ती ज्योती, या दोघी पण माझे प्लॅन सक्सेसफुल होऊच देत नाहीयेत. सर मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोल. सर ते आय एम रिअली सॉरी. म्हणजे विराज, एक्सक्यूज मी. अरे यार, नशिबाने सर माझं ऐकून घेत होते.
तेवढे पुरुषोत्तम काकांनी कशाला बोलवलं त्यांना? थोड्या वेळाने बोलवलं असतं तर चाललं नसतं का? शी. हो बाबा. अरे कोणीतरी ही तुळशीची पानं धुवून आणता का? हो दे. या प्रीतीकडून काही होणार नाही. एक प्लॅन नीट करता येत नाही हिला, पण याचा अर्थ ही पूजा निर्विघ्नपणे पार पडेल असं होणार नाही. एक प्लॅन फसला म्हणून काय झालं, माझ्याकडे दुसरा प्लॅन तयारच आहे. याच कारणासाठी तर मी या प्रीतीच्या मागे मागे या घरात आले. या गायकवाडांना मी स्वस्त जगू देणार नाही.